Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the preparation of reconciliation statement. In the previous few lectures, we have seen 4 examples on the preparation of reconciliation statement, and now to this lecture, we are going to see the 5th example. So, read the example carefully. This is example number 5. The net profit as per cost books is rupees 1,50,000. Okay, this is the first sentence, and in this particular first sentence the net profit as per cost books is given and it is 1,50,000. कॉस्ट बुक प्रमाणे आपला नेट प्रॉफिट किती आहे तर तो 1,50,000 आहे. म्हणजे हा जो काय प्रॉफिट आहे धिस प्रॉफिट शुड बी टेकन ॲज अ बेस प्रॉफिट. दिस प्रॉफिट शुड बी टेकन ॲज अ ओपनिंग प्रॉफिट व्हाईल प्रिपेरिंग द रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ज्या वेळेला आपण रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवणार आहोत त्यावेळेला हा जो काय प्रॉफिट आहे 1,50,000 कॉस्ट बुकप्रमाणे नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक किती रुपये 1,50,000 तो ओपनिंग प्रॉफिट आपल्याला घ्यायचा आहे. द फॉलोइंग डिटेल्स आर असर्टेन्ड ऑन कंपॅरिझन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट्स. ओके, आफ्टर एक्झामिनिंग द 2 सेट्स ऑफ अकाउंट्स कॉस्ट बुक्स अँड फायनान्शियल बुक्स द फॉलोइंग डिटेल्स हॅव बीन फाउंड. दोन्ही बुक्सचं कंपॅरिझन करून हे आपल्याला काही पॉईंट्स मिळालेले आहेत. सी द फर्स्ट पॉईंट. पॉईंट नंबर 1, व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक. ओके, ओपनिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं केलं आहे बघा. इन फायनान्शियल बुक्स इट इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 15,000 अँड इन कॉस्ट बुक्स इट इज व्हॅल्यूड ॲट 10,000. ओपनिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन फायनान्शियल बुक्समध्ये 15,000 रुपयाला तो दाखवला आहे आणि कॉस्ट बुकमध्ये तो स्टॉक 10,000 रुपयाला दाखवलेला आहे. म्हणजे दोन्ही बुक्समध्ये ओपनिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे ती वेगवेगळे. एका ठिकाणी 15,000 रुपयाचा स्टॉक लिहिला आहे आणि दुसऱ्या बुकमध्ये त्या स्टॉकची किंमत 10,000 दाखवलेली आहे. दिस इज फर्स्ट. देन ट्रान्झॅक्शन नंबर सेकंड इज व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन किती केलं आहे. इन फायनान्शियल बुक्स द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 14,000 अँड इन कॉस्ट बुक्स इट इज व्हॅल्यूड ॲट 12,000. दोन्ही बुक्समध्ये क्लोजिंग स्टॉकची किंमत ही वेगवेगळी आहे. एका बुकमध्ये 14,000 आहे, दुसऱ्या बुकमध्ये ती 12,000 रुपये आहे. दिस इज ट्रान्झॅक्शन नंबर 2. देन द थर्ड ट्रान्झॅक्शन, इंटरेस्ट चार्जड नॉट रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट्स अमाऊंट इज रुपीज 10,000. हा जो काय एक्सपेंडिचर आहे इंटरेस्ट व्याज, ओके, दिस पर्टिक्युलर एक्सपेंडिचर इज नॉट रेकॉर्डेड इन द फायनान्शियल अकाउंट. हा जो काय खर्च आहे तो फायनान्शियल अकाउंट्समध्ये फायनान्शियल बुक्समध्ये रेकॉर्ड केलेला नाही. म्हणजे फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड केला नाही म्हणजेच तो कॉस्ट बुकमध्ये फक्त रेकॉर्ड केलेला आहे. आपलं ओपनिंग प्रॉफिट हा कॉस्ट बुकचा आहे, त्यामध्ये हा खर्च रेकॉर्ड झालेला आहे. ते म्हणतात फायनान्शियलमध्ये तो रेकॉर्ड केलेला नाही. दिस इज थर्ड. देन द नेक्स्ट फोर्थ ट्रान्झॅक्शन इज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ 500. हा खर्च किती आहे 500 रुपये. देन नेक्स्ट इज डिव्हिडंड रिसिव्ड रुपीज 1,000. डिव्हिडंड मिळाला 1,000 रुपये. नेक्स्ट इज लास्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस चार्जड इन फायनान्शियल अकाउंट्स. हा जो काय एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट खर्च तो फायनान्शियल बुक्समध्ये किती रुपये रेकॉर्ड केला आहे तर तो 80,000 रुपये आणि कॉस्ट बुकमध्ये किती रेकॉर्ड केला आहे तर 75,500. एक्सपेंडिचर इज रेकॉर्डेड इन बोथ द सेट्स ऑफ बुक्स but it is recorded at a different amount. In financial book it is recorded at rupees 80,000 and in cost book it is recorded at 75,500. Okay, and last sentence is you are required to find out the net profit as per financial accounts by preparing a reconciliation statement. आपल्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करून आपल्याला प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट हा फाइंड आउट करायचा आहे. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 5. So in this example there are 2 new points. First new point is opening stock valuation and second new point given is valuation of closing stock. या एक्झाम्पलमध्ये 2 गोष्टी नवीन आहेत. एक म्हणजे ओपनिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन आणि दुसरं म्हणजे क्लोजिंग स्टॉकचं केलेलं व्हॅल्युएशन. ओके, ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक हा आपण जादा लिहिला किंवा तो कमी लिहिला तर त्याचा प्रॉफिटवर काय परिणाम होतो आपल्याला अगोदर ते समजून घ्यावं लागेल. सो बिफोर स्टार्टिंग द एक्झाम्पल फर्स्ट वी विल सी द रिलेशनशिप बिटवीन ओपनिंग स्टॉक अँड प्रॉफिट. ओपनिंग स्टॉकमध्ये आणि प्रॉफिटमध्ये काय रिलेशनशिप आहे. ओपनिंग स्टॉक जर वाढला किंवा ओपनिंग स्टॉक कमी झाला तर प्रॉफिट काय होतो, वाढतो का कमी होतो, त्यासाठी आपल्याला हे एक्झाम्पल पाहिजे. सपोज दिस इज वन ट्रेडिंग अकाउंट.
हे समजा एक एक्झाम्पल आहे. ऑन द डेबिट साईड ओपनिंग स्टॉक इज रेकॉर्डेड 40,000. नेक्स्ट परचेसेसची अमाऊंट समजा 1,00,000 आहे. वेजेस इज 20,000. ग्रॉस प्रॉफिट 70,000. ऑन द क्रेडिट साईड सेल्स 2,00,000. क्लोजिंग स्टॉक 30,000. टोटल इज 2,30,000. सपोज दिस इज वन ट्रेडिंग अकाउंट. आपल्याला इथं जर आपण पाहिलं तर ट्रेडिंग अकाउंट दिले, सर्व अमाऊंट आपण आत्ताच घेतलेले आहेत. आत्ता सध्या आपला ग्रॉस प्रॉफिटचा अमाऊंट किती आहे बघा. ग्रॉस प्रॉफिट इज 70,000. ग्रॉस प्रॉफिट हा 70,000 आहे. आता हा ग्रॉस प्रॉफिट 70,000 आहे. हा जो काही प्रॉफिट आहे आपण बघायचं आहे की ओपनिंग स्टॉकचं जर आपण अमाऊंट वाढवली किंवा कमी केली, ओपनिंग स्टॉक जादा दाखवला किंवा कमी दाखवला, तर त्यामुळं आपला जो प्रॉफिट आहे जो आत्ता किती दिसतोय 70,000 रुपये एवढा प्रॉफिट दिसतोय, त्याच्यावर काय इफेक्ट होईल आपल्याला पाहायचं आहे. ओके, बघा आत्ता ओपनिंग स्टॉक किती आहे बघा. ओपनिंग स्टॉक आहे 40,000 आणि 40,000 असताना आपला ग्रॉस प्रॉफिट किती आहे 70,000 आहे. समजा हा ओपनिंग स्टॉक 40,000चा 50,000 रुपये जर आपण केला, किती रुपये केला 40,000चा 50,000 रुपये केला, तर क्रेडिटची टोटल आहे तीच राहणार आहे 2,30,000. डेबिटला तीच अमाऊंट येईल 2,30,000 आणि जो ग्रॉस प्रॉफिट येईल तो किती येईल बघा. ओपनिंग स्टॉक आपण 50 घेतला, परचेसेस 1,00,000 आहे तेच, वेजेस 20,000 आहे ते, म्हणजे डेबिटची बेरीज होईल 1,70,000. आपले टोटल आहे 2,30,000. 2,30,000मधून डेबिटचे टोटल 2,30,000 आहे, त्यातून 1,70,000 गेले. 1,70,000 गेल्यानंतर आपला ग्रॉस प्रॉफिट किती राहणार आहे, तर तो राहणार आहे 60,000 रुपये. ओके, म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट किती राहील तर 60,000. आपला आधी ग्रॉस प्रॉफिट किती होता 70,000 होता, तो आता झाला किती 60. म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट कमी झाला. का कमी झाला, आपण ओपनिंग स्टॉक अगोदर किती होता 40 होता, 40चा तो आता आपण किती केला 50 केला. म्हणजे ज्या वेळेला आपण ओपनिंग स्टॉकची किंमत वाढवली, आधी ओपनिंग स्टॉक 40 होता तो 50 केला, ओपनिंग स्टॉक वाढवला की त्यामुळे झालं काय, आपला जो प्रॉफिट आधी 70 होता तो आता झाला आहे किती फक्त 60,000 झाला. म्हणजे आपला प्रॉफिट हा 10,000नं कमी झाला. म्हणजेच काय, ओपनिंग स्टॉक जेवढा वाढेल तेवढा आपला प्रॉफिट हा कमी होतो. ओपनिंग स्टॉक वाढला की प्रॉफिट कमी होतो. म्हणजे एक ओपनिंग स्टॉकची रक्कम वाढली की प्रॉफिट कमी होतोय, ओपनिंग स्टॉक वाढला की प्रॉफिट कमी होतोय. म्हणजे ह्या दोन्हींमध्ये निगेटिव्ह रिलेशन आहे, निगेटिव्ह कोरिलेशन. ओके, टेक अनदर एक्झाम्पल. आत्ता आपण काय पाहिलं, ओपनिंग स्टॉक आपण वाढवून बघितला. आत्ता ओपनिंग स्टॉक जो 40,000 होता तो 50 करून बघितला. आता आपण ओपनिंग स्टॉक जो आहे तो आत्ता 40 आहे आणि आत्ता आपला ग्रॉस प्रॉफिट किती आहे 70,000 आहे. आपण ओपनिंग स्टॉक जो 40 आहे तो कमी करून बघूया. समजा ओपनिंग स्टॉक 40च्या ऐवजी तो केला 30,000. 40,000चा किती केला 30,000 समजा केला. क्रेडिटची टोटल ॲज इट इज राहील 2,30,000, डेबिटला येईल 2,30,000. मग आता 2,30,000मधून काय काय लेस करायचे, ओपनिंग स्टॉक 30,000 नवीन, परचेसेसची अमाऊंट 1,00,000 आणि वेजेस 20,000. म्हणजे टोटल किती मायनस करायचं आपल्याला, ओपनिंग स्टॉकचे 30, परचेसेसचे 1,00,000, 31 झाले आणि वेजेसचे 20 म्हणजे 1,50,000. 2,30,000मधून 1,50,000 गेले. म्हणजे आपला जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो ग्रॉस प्रॉफिट किती येतो आहे फक्त आता, तर तो 80,000 झालेला आहे. बरोबर, म्हणजे आपण काय केलं, ओपनिंग स्टॉक जो अगोदर 40 होता, 40,000च्या ऐवजी तो 30 केला. म्हणजे ओपनिंग स्टॉक कमी केला, ओपनिंग स्टॉक आपण लो केला, कमी केला. त्याच्यामुळे आपला ग्रॉस प्रॉफिट काय झाला, जो आधी 70,000 ग्रॉस प्रॉफिट होता तो आता किती झाला 80. म्हणजे त्यामुळे आपला काय झालं आहे, प्रॉफिट 70चा 80 झाला. म्हणजे प्रॉफिट हा हाई झाला, वाढलेला आहे. म्हणजेच काय की ओपनिंग स्टॉक कमी झाला की आपला प्रॉफिट वाढतो आहे. बरोबर, म्हणजे आता मगाशी आपण पाहिलं की ओपनिंग स्टॉक जेव्हा वाढवला होता तेव्हा आपला प्रॉफिट कमी झालेला होता आणि आत्ता पाहिलं की जेव्हा ओपनिंग स्टॉक आपण कमी करतो आहे तेव्हा आपला प्रॉफिट हा वाढतो आहे. म्हणजेच काय, देर इज अ निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन ओपनिंग स्टॉक अँड प्रॉफिट. ओपनिंग स्टॉक आणि प्रॉफिटमध्ये निगेटिव्ह रिलेशन आहे. बरोबर, ओपनिंग स्टॉक जेवढा जादा असेल तेवढा प्रॉफिट कमी असतो. वन सेंटेन्समध्ये हे लक्षात ठेवा, जेवढा ओपनिंग स्टॉक जादा असेल तेवढा प्रॉफिट कमी, जेवढा ओपनिंग स्टॉक कमी असेल तेवढा प्रॉफिट जास्त. ओके, ओपनिंग स्टॉक जेवढा जास्त तेवढा प्रॉफिट कमी आणि जेवढा ओपनिंग स्टॉक कमी तेवढा आपला प्रॉफिट जादा होणार आहे. म्हणजेच ह्या दोन्हीमध्ये निगेटिव्ह रिलेशन आहे. ओके, हे लास्ट सेंटेन्स जे आहे की ओपनिंग स्टॉक जेवढा जास्त असेल तेवढा प्रॉफिट कमी होतो आणि ओपनिंग स्टॉक जेवढा कमी असेल तेवढा प्रॉफिट हा जास्त असतो. ओके, दिस टू सेंटेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सॉल्विंग दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी हे जे दोन सेंटेन्सेस आहेत हे सर्वात महत्त्वाचे.
हे आपण आत्ता पाहिलं ओपनिंग स्टॉक आणि प्रॉफिटमधलं रिलेशन, आणि ते कोणतं रिलेशन आहे, निगेटिव्ह रिलेशन आहे. आता बघूया क्लोजिंग स्टॉक आणि प्रॉफिटमध्ये रिलेशन काय. सपोज दिस इज ट्रेडिंग अकाउंट, सेम एक्झाम्पल. ओपनिंग स्टॉक 40,000, परचेसेस 1,00,000, वेजेस 20,000, ग्रॉस प्रॉफिट 70,000, क्रेडिट साईडला सेल्स 2,00,000, क्लोजिंग स्टॉक 30,000, टोटल 2,30,000. ओके, आता या एक्झाम्पलमध्ये क्लोजिंग स्टॉक 30,000 आहे, तेव्हा आपला ग्रॉस प्रॉफिट किती आहे, 70,000 आहे. बरोबर. हा जो काय क्लोजिंग स्टॉक 30,000 आहे तो आपण वाढवून बघूया. क्लोजिंग स्टॉक वाढला, आत्ता किती क्लोजिंग स्टॉक आहे, 30,000 आहे. तर तो क्लोजिंग स्टॉक वाढवला तर त्याचा प्रॉफिटवर काय परिणाम होतो हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, क्लोजिंग स्टॉक 30च्या ऐवजी समजा तो 40 केला, काय होईल, क्रेडिटची टोटल एक 2,00,000 आणि हे 40,000, म्हणजे क्रेडिटची बेरीज येईल 2,40,000. बरोबर. क्रेडिटची टोटल किती येईल, 2,40,000. डेबिटला येईल 2,40,000. बरोबर. आणि त्यातनं ओपनिंग स्टॉकचे 40, परचेसेसचे 1,00,000 आणि वेजेसचे 20,000 हे जर आपण वजा केले, क्रेडिटची टोटल 2,40,000 आहे, त्यातनं ह्या 3 अमाऊंट जर आपण वजा केल्या तर आपला जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो ग्रॉस प्रॉफिट राहणार आहे 80,000 रुपये. ग्रॉस प्रॉफिट किती येईल बघा, जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर द अमाऊंट ऑफ ग्रॉस प्रॉफिट विल कम टू ₹80,000. ग्रॉस प्रॉफिटची रक्कम जी आहे ती 80,000 रुपये एवढी येणार आहे. ओके, म्हणजेच काय झालं, आपण आपला क्लोजिंग स्टॉक जो 30 होता तो 40 केला, म्हणजे क्लोजिंग स्टॉक वाढवला. जेवढा क्लोजिंग स्टॉक जादा होईल तेवढा आपला प्रॉफिटसुद्धा वाढतो. बरोबर. आत्ता अगोदर प्रॉफिट हा 70,000 होता, तो आत्ता प्रॉफिट हा 80,000 होणार आहे. ओके, क्रेडिटचे टोटल पुन्हा एकदा बघा. क्रेडिटची एक अमाऊंट होती सेल्स 2,00,000, क्लोजिंग स्टॉक 40,000, म्हणजे टोटल झाले 2,40,000. डेबिटला येणार 240, त्या 240मधून ओपनिंग स्टॉकचे 40, परचेसेसचे 1,00,000 आणि वेजेसचे 20,000 वजा केले की राहिलेला ग्रॉस प्रॉफिट येतोय 80,000. म्हणजे अगोदर ग्रॉस प्रॉफिट 70 होता, तो आता किती झाला, 80 झाला. म्हणजे प्रॉफिट वाढला. का प्रॉफिट वाढला, तर क्लोजिंग स्टॉक आधी 30 होता तो आपण 40 केला, म्हणजे क्लोजिंग स्टॉक, थोडक्यामध्ये क्लोजिंग स्टॉक वाढवला की आपला प्रॉफिटसुद्धा वाढतो. बरोबर. क्लोजिंग स्टॉक वाढवला की प्रॉफिट वाढतो, आणि तसंच क्लोजिंग स्टॉक कमी केला की प्रॉफिटसुद्धा कमी होतो. म्हणजे ज्याप्रमाणे क्लोजिंग स्टॉकमध्ये बदल होतो त्याप्रमाणे प्रॉफिट बदलतो. क्लोजिंग स्टॉक वाढला की प्रॉफिट वाढतो, क्लोजिंग स्टॉक कमी झाला की प्रॉफिटसुद्धा कमी होतो. म्हणजेच काय, देर इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन क्लोजिंग स्टॉक अँड प्रॉफिट. ओके, क्लोजिंग स्टॉक आणि प्रॉफिटमध्ये पॉझिटिव्ह रिलेशन आहे. क्लोजिंग स्टॉकची रक्कम वाढली, जसे इथं झाले, आधी क्लोजिंग स्टॉक 30 होता त्यावेळेला प्रॉफिट हा 70,000 होता. क्लोजिंग स्टॉक आपण 30चा 40 केला की आपला प्रॉफिट जो आधी 70,000 होता तो डायरेक्ट 80,000 झाला, म्हणजे प्रॉफिट पण वाढला. म्हणजे यामध्ये क्लोजिंग स्टॉक आणि प्रॉफिटमध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. बरोबर. हे 2 सेंटेन्सेस लक्षात ठेवा की जेवढा क्लोजिंग स्टॉक जास्त असेल तेवढा प्रॉफिट जास्त येतो, जेवढा क्लोजिंग स्टॉक कमी तेवढा प्रॉफिटसुद्धा कमी. आता हे जर आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं, बघा, आत्ता क्लोजिंग स्टॉकची रक्कम किती आहे, क्लोजिंग स्टॉक 30 आहे, त्याच्याऐवजी तो कमी करून बघूया. क्लोजिंग स्टॉक 30च्या ऐवजी 20 जर केला तर काय होईल, क्रेडिटची टोटल 2,00,000 रुपये आणि हे 20,000, म्हणजे क्रेडिटची टोटल किती येईल, तर 2,20,000 येईल. डेबिटला येईल 2,20,000. त्यातनं ओपनिंग स्टॉकचे 40, परचेसेसचे 1,00,000 आणि वेजेसचे जर 20,000 वजा केले तर काय काय वजा होईल, 40,000, 1,00,000 आणि 20,000, म्हणजे हे तिन्हींची बेरीज 1,60,000 वजा होईल. म्हणजे आपला प्रॉफिट जो राहील तो फक्त किती राहणार आहे, तर तो 60,000 रुपये. ग्रॉस प्रॉफिट फक्त किती राहणार आहे, तर तो 60,000 रुपये एवढा फक्त ग्रॉस प्रॉफिट शिल्लक राहील. ओके, क्रेडिटची बेरीज 2,20,000, त्यातून ओपनिंग स्टॉक, परचेसेस आणि वेजेस जर मायनस केले तर ग्रॉस प्रॉफिट फक्त 60,000 राहील. म्हणजे आधी आपला ग्रॉस प्रॉफिट 70 होता तो आता 60 झाला, प्रॉफिट कमी झाला. का, तर क्लोजिंग स्टॉक 30चा आपण 20 केला. जेवढा क्लोजिंग स्टॉक आपण कमी करू तेवढा आपला प्रॉफिट पण कमी झाला. क्लोजिंग स्टॉक 30चा आपण 20 केला, क्लोजिंग स्टॉकची रक्कम कमी केली की आपला प्रॉफिट जो 70 होता तो आता किती झाला आहे, फक्त 60, म्हणजे आपला प्रॉफिटसुद्धा कमी झालेला आहे. म्हणजेच ह्यामध्ये हे 2 सेंटेन्सेस इम्पॉर्टंट आहेत. ओके, जेवढा क्लोजिंग स्टॉक जादा तेवढा प्रॉफिट जादा, जेवढा क्लोजिंग स्टॉक कमी तेवढा आपला प्रॉफिटसुद्धा कमी. दिस 2 सेंटेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मगाशी आपण रिव्हर्स सेंटेन्स होतं, जेवढा ओपनिंग स्टॉक जादा तेवढा प्रॉफिट कमी, आणि जेवढा ओपनिंग स्टॉक कमी तेवढा प्रॉफिट जास्त. हे 2 सेंटेन्सेस फक्त लक्षात ठेवायचे हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी. ओके, नाव वी विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल.
आपण आता एक्झाम्पलचं सोल्युशन बघूया. सुरुवातीला आपल्याला कॉस्ट बुकप्रमाणे नेट प्रॉफिट किती दिला होता? 1,50,000. त्यानं सुरुवात करूया. बघा, रिकन्सिलेशन स्टेटमेंट हेडिंग दिले, 3 कॉलम, पर्टिक्युलर्स, अमाऊंट आणि अमाऊंट. सुरुवातीला लिहिलं नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक. अमाऊंट आउटरला किती? 1,50,000. बरोबर. एक ओळ जागा सोडून हेडिंग ॲड, त्याखाली 7 ते 8 ओळी जागा सोडायच्या, पुन्हा लेस आणि 7 ते 8 ओळी जागा सोडायच्या. ओके. बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे? पहिलं आहे ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक किती रुपयाला रेकॉर्ड केला आहे बघा. पहिली ट्रान्झॅक्शन आपण रीड करूया. ओपनिंग स्टॉक फायनान्शियल बुकमध्ये 15,000, कॉस्ट बुकमध्ये 10,000. बरोबर. दोन्ही बुकमध्ये रेकॉर्ड केले पण अमाऊंट वेगवेगळे. आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणता दिला आहे बघा? तर कॉस्ट बुकचा दिलेला आहे, जो आपण एक्झाम्पल सोडवताना सुरुवातीला घेतलेला आहे, कॉस्ट बुकचा प्रॉफिट. आपण एवढंच बघायचं की आपला ओपनिंग प्रॉफिट हा कॉस्ट बुकचा आहे, तर कॉस्ट बुकमध्ये हा स्टॉक जादा रेकॉर्ड केला आहे का कमी रेकॉर्ड केला आहे? बघा, फायनान्शियल बुकमध्ये स्टॉक आहे 15,000 आणि कॉस्ट बुकमध्ये किती आहे? फक्त 10. म्हणजे आपलं जे ओपनिंग बुक आहे कॉस्ट बुक, त्यामध्ये हा स्टॉक कमी लिहिलेला आहे. एका बुकमध्ये 15,000 आणि आपलं जे कॉस्ट बुक आहे त्यामध्ये 10,000. म्हणजे आपल्या कॉस्ट बुकमध्ये हा स्टॉक कमी रेकॉर्ड केला आहे, ओपनिंग स्टॉक कमी लिहिला आहे. मग मगाशीच आपण रिलेशन बघितलं, जेवढा हे ओपनिंग स्टॉकचं आहे बघा, जेवढा ओपनिंग स्टॉक कमी तेवढा प्रॉफिट काय होतो? जास्त होतो. बरोबर. म्हणजे आपल्या कॉस्ट बुकमध्ये, आपलं ओपनिंगचं बुक कोणतं आहे? कॉस्ट बुक आहे. आपल्या बुकमध्ये ओपनिंग स्टॉक कमी लिहिलेला आहे. किती रुपयानं कमी लिहिला आहे? एका बुकमध्ये 15,000 आणि दुसऱ्या बुकमध्ये 5,000. म्हणजे किती रुपयाचा फरक आहे? 5,000 रुपयाचा फरक आहे. एका बुकमध्ये 15 आणि दुसऱ्या बुकमध्ये 10,000. म्हणजे 5,000नं स्टॉक कमी लिहिला. आणि आपण आत्ताच रिलेशन बघितलं, जेवढा ओपनिंग स्टॉक कमी तेवढा प्रॉफिट हा जादा झालेला असतो. म्हणजेच काय? कॉस्ट बुकमध्ये हा स्टॉक कमी लिहिल्यामुळं आपल्या कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा वाढला असणार. बरोबर. मग कॉस्ट बुकचा प्रॉफिट वाढला आहे, मग वाढलेला प्रॉफिट काय करायचा? वाढलेला प्रॉफिट करायचा असतो लेस. म्हणून बघा, लेसमध्ये पहिलेच आहे अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक इन क्लोजिंग इन कॉस्ट बुक. अमाऊंट किती आली? तर 5,000 रुपये. कॉस्ट बुकमध्ये आपला जो काय ओपनिंग स्टॉक आहे तो अंडर व्हॅल्यूड केला आहे. अंडर व्हॅल्यूड म्हणजे कमी किमतीला तो लिहिलेला आहे, त्याला म्हणायचं अंडर व्हॅल्युएशन. आणि कोणत्या बुकमध्ये कमी किमतीला लिहिलं आहे? तर फायनान्शियल बुकमध्ये तो स्टॉक किती रुपयाला लिहिला होता? बघा, फायनान्शियल बुकमध्ये तो स्टॉक 15,000ला लिहिलेला आणि आपलं जे ओपनिंगचं बुक आहे कॉस्ट बुक, ते आपल्यासाठी महत्त्वाचं, त्या बुकमध्ये तो फक्त 10,000ला लिहिला. म्हणजे आपलं जे ओपनिंगचं बुक आहे त्यामध्ये तो स्टॉक कमी लिहिला आहे. जेवढा ओपनिंग स्टॉक कमी तेवढा प्रॉफिट हा जादा येतो. बरोबर. हे मगाशी आपण जे टेबल पाहिलेलं आहे त्याप्रमाणे. त्यामुळं ओपनिंग स्टॉक कमी लिहिल्यामुळं प्रॉफिट वाढलेला आहे. मग वाढलेला प्रॉफिट कमी करायचा, कमी करण्यासाठी ती ट्रान्झॅक्शन केली लेस, म्हणून ही ट्रान्झॅक्शन झाली लेस. बघा, आता सेकंड ट्रान्झॅक्शन व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं केलं आहे बघा. फायनान्शियल बुकमध्ये क्लोजिंग स्टॉक लिहिला आहे 14,000ला आणि कॉस्ट बुकमध्ये कितीला लिहिला आहे तो? 12,000ला. आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणता आहे? कॉस्ट बुकचा. मग एवढंच बघायचं, कॉस्ट बुकमध्ये स्टॉक जादा लिहिला आहे का कमी? फायनान्शियल बुकमध्ये 14 आणि कॉस्ट बुकमध्ये 12. आपलं ओपनिंगचा प्रॉफिट आहे कॉस्ट बुकचा. म्हणजे हे जे कॉस्ट बुक आहे त्यामध्ये आपला जो स्टॉक आहे तो कमी लिहिला आहे. किती रुपयाने कमी लिहिला आहे बघा? तर 2,000 रुपयानं कमी लिहिलेला आहे. बरोबर. फायनान्शियल बुकमध्ये 14,000, कॉस्ट बुकमध्ये 12,000. म्हणजे आपलं जे ओपनिंगचं प्रॉफिट आहे जो एक्झाम्पलमध्ये दिला आहे त्याप्रमाणे आपला स्टॉक हा कमी रेकॉर्ड केला आहे. किती रुपयानं कमी रेकॉर्ड केला आहे? 2,000नं. क्लोजिंग स्टॉक कमी आहे, क्लोजिंग स्टॉक कमी किमतीला दाखवला. म्हणजे आपलं प्रॉफिट काय झालं असेल बघा. क्लोजिंग स्टॉक आणि प्रॉफिटमध्ये रिलेशन. तर बघा, जेवढा क्लोजिंग स्टॉक कमी, बघा इथं सेकंड पॉईंटला दिलं आहे, क्लोजिंग स्टॉक जेवढा कमी असेल, लो असेल, तेवढा प्रॉफिट पण काय होतो? लो होतो. बरोबर. आपला क्लोजिंग स्टॉक कमी आहे म्हणजे आपला प्रॉफिटसुद्धा कमी झालेला असणार, लो झाला असणार. म्हणजेच काय केलं पाहिजे बघा, तर आपलं ओपनिंगचं बुक आहे कॉस्ट बुक, त्या कॉस्ट बुकमध्ये हा स्टॉक कमी रेकॉर्ड केला आहे आणि स्टॉक कमी लिहिल्यामुळं, क्लोजिंग स्टॉक कमी लिहिल्यामुळं प्रॉफिट पण कमी झालेला असतो. मग कमी झालेला प्रॉफिट काय करायचा? कमी झालेला प्रॉफिट हा वाढवायचा करायचा म्हणजे करायचं ॲड. बघा, ॲडमध्ये फर्स्ट पॉईंट अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक इन कॉस्ट बुक. किती रुपये? 2,000 रुपये. कॉस्ट बुकमध्ये तो स्टॉक अंडर व्हॅल्यूड केला आहे म्हणजे कमी किमतीला रेकॉर्ड केलेला आहे. बघा इथं फायनान्शियलमध्ये तो 14,000ला आणि आपलं जे कॉस्ट बुक आहे त्यात 12,000ला.
कमी किमतीला म्हणजेच अंडर व्हॅल्यूड. आणि आपण आत्ताच रिलेशन पाहिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक आणि प्रॉफिटमधलं, की क्लोजिंग स्टॉक बघा इथं सेकंड पॉईंटला क्लोजिंग स्टॉक जेवढा लो कमी तेवढा प्रॉफिट पण कमी. बरोबर. कॉस्ट बुकमध्ये क्लोजिंग स्टॉक हा कमी किमतीला लिहिला म्हणजे कॉस्ट बुकचा प्रॉफिट कमी दिसतोय, कमी दिसत असणार, म्हणजे जो कमी दिसतोय प्रॉफिट तो वाढवायचा म्हणजे करायचं ॲड, म्हणून ती ट्रान्झॅक्शन झाली ॲड. बघा किती रुपयाला, तर 2000 रुपयाला. ओके, म्हणून ही ट्रान्झॅक्शन झाली ॲड. 2 ट्रान्झॅक्शन झाल्या. आता तिसरी ट्रान्झॅक्शन बघा. तिसरी ट्रान्झॅक्शन आहे इंटरेस्ट चार्ज नॉट रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट्स. ओके, फायनान्शियल अकाउंट्समध्ये हा खर्च रेकॉर्ड केला नाही. किती रुपयाचा खर्च आहे, 10,000चा. त्यांनी सांगितलं फायनान्शियल बुकमध्ये खर्च रेकॉर्ड केला नाही, म्हणजे फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड केला नाही म्हणजे दुसरं जे बुक आहे कुठलं, कॉस्ट बुकमध्ये तो खर्च रेकॉर्ड केला आहे. आपलं ओपनिंगचं बुक कोणतं आहे, आपलं बुक आहे कॉस्ट बुक. मग आपण एवढंच बघायचं आपल्या बुकमध्ये तो खर्च रेकॉर्ड केला आहे का नाही. ते म्हणतात फायनान्शियल बुकमध्ये तो खर्च रेकॉर्ड केला नाही म्हणजेच कॉस्ट बुकमध्ये खर्च रेकॉर्ड केला आहे. आपल्या पुस्तकात खर्च रेकॉर्ड झाला आहे कॉस्ट बुकमध्ये. आपलं पुस्तक कोणतं, जो ओपनिंगचं बुक दिलं आहे पहिल्या सेंटेन्समध्ये नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक, ते बुक आपलं आहे. कॉस्ट बुकमध्ये तो खर्च रेकॉर्ड केला आहे. मग सांगा खर्च रेकॉर्ड केल्यामुळं काय झालं असणार, जेव्हा खर्च आपण रेकॉर्ड करतो, खर्च रेकॉर्ड केल्यामुळं खर्चामुळं प्रॉफिट कमी होतो. बरोबर. हा जो काय 10,000चा खर्च आहे तो कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केला आहे, त्यामुळे कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा कमी झाला असणार, कारण खर्चामुळं प्रॉफिट कमी होतो. त्यामुळे खर्च रेकॉर्ड केल्यामुळे कॉस्ट बुकचा प्रॉफिट कमी झाला असणार. मग कमी झालेला प्रॉफिट काय करायचा, वाढवायचा. किती रुपये, 10,000ने तो वाढवावा लागेल म्हणजे ॲड करावं लागेल. बघा मग ॲडमध्ये तिथं सेकंड नंबर लिहिलं आहे इंटरेस्ट चार्ज नॉट रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट्स. किती रुपये, 10,000 रुपये. हा खर्च फायनान्शियल अकाउंट्समध्ये रेकॉर्ड केला नाही, फक्त कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केला. आणि कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केल्यामुळं कॉस्ट बुकचा प्रॉफिट कमी झाला. मग कमी झालेला प्रॉफिट वाढवला म्हणून ही ट्रान्झॅक्शन केली ॲड. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. ट्रान्झॅक्शन 3 झालेले आहेत. ट्रान्झॅक्शन नंबर 4 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ. किती रुपये खर्च राईट ऑफ केलेला आहे, तर 500 रुपये खर्च राईट ऑफ केला आहे. आता हा खर्च कुठं रेकॉर्ड केला सांगितलेलं नाही आहे. ओके, नॉर्मली आपण जे रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करतो त्यामध्ये 2च बुक्स असतात, एक म्हणजे फायनान्शियल बुक आणि सेकंड म्हणजे कॉस्ट बुक. फायनान्शियल बुकमध्ये इन फायनान्शियल बुक वी रेकॉर्ड ऑल टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर्स. ओके, बट इन कॉस्ट बुक्स वी रेकॉर्ड ओनली दोज एक्सपेंडिचर्स विच आर रिलेटेड टू प्रोडक्शन. जे खर्च प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत, गुड्सशी रिलेटेड आहेत, तेवढेच खर्च फक्त कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केले जातात. त्यामुळे हा जो काय खर्च आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, हा खर्च फक्त फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड झाला असणार, कॉस्ट बुकमध्ये तो रेकॉर्ड झालेला नसणार, कारण की हा खर्च प्रोडक्शनशी रिलेटेड नाही, गुड्सशी रिलेटेड नाही. म्हणजे हा जो काय खर्च आहे तो फक्त फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड झालेला आहे, कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालेला नाही. आता आपलं ओपनिंगचा प्रॉफिट कोणता आहे बघा, ओपनिंग प्रॉफिट आहे कॉस्ट बुकप्रमाणे. मग एवढंच बघायचं की हा खर्च कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झाला आहे की नाही. तर हा खर्च जो आहे तो फक्त फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड होतो, कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड होत नाही. आपलं ओपनिंगचा प्रॉफिट हा कॉस्ट बुकप्रमाणे आहे, म्हणजे कॉस्ट बुकमध्ये खर्च झाला आहे का रेकॉर्ड, तर तो खर्च रेकॉर्ड झाला नाही. मग आता खर्च रेकॉर्ड झाला नाही ह्याचा प्रॉफिटवर परिणाम काय झाला असेल, प्रॉफिट त्यामुळे वाढवून दिसत असेल का कमी. ज्या वेळेला आपण एखादा खर्च रेकॉर्ड करतो, खर्च रेकॉर्ड केल्यामुळं प्रॉफिट कमी होतो. बरोबर, खर्च रेकॉर्ड केल्यामुळं प्रॉफिट आपला कमी होतो. जर खर्च रेकॉर्ड केला असता तर आपला प्रॉफिट कमी झाला असता. बरोबर, कारण खर्चामुळं प्रॉफिट कमी होतो. जर तो खर्च रेकॉर्ड केला असता तर आपला प्रॉफिट हा कमी झाला असता प्रॉफिट, परंतु तो खर्चच रेकॉर्ड केला नाही कॉस्ट बुकमध्ये, त्यामुळे कॉस्ट बुकचा प्रॉफिट थोडा जादा दिसत असणार, वाढवून दिसत असणार. म्हणजे कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा जादा दिसतोय. मग जो प्रॉफिट जादा दिसतोय तो काय केला पाहिजे, जादा दिसणारा जो प्रॉफिट आहे 500 रुपयानं तो प्रॉफिट कमी केला पाहिजे म्हणजे लेस. म्हणून बघा लेसमध्ये 2 नंबरला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ किती रुपये, 500. बघा महत्त्वाचं आहे की हा जो काय खर्च आहे तो फक्त फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड होतो, हा कॉस्ट बुकमध्ये खर्च रेकॉर्ड होत नाही. आपला जो ओपनिंगचा प्रॉफिट आहे तो कॉस्ट बुकप्रमाणे, त्यामुळे एवढंच बघायचं की कॉस्ट बुकमध्ये हा खर्च रेकॉर्ड झाला की नाही.
तर आन्सर काय, कॉस्ट बुकमध्ये हा खर्च रेकॉर्ड केलेला नसतो, कधीच रेकॉर्ड केला जात नाही. मग हा खर्चच रेकॉर्ड केला नाही, त्यामुळं कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा वाढवून दिसणार. का वाढवून दिसणार, कारण जर तो खर्च रेकॉर्ड केला असता, खर्च रेकॉर्ड केला की प्रॉफिट कमी झाला असता, खर्चामुळे प्रॉफिट कमी होतो, परंतु हा खर्चच रेकॉर्ड केला नाही, त्यामुळे प्रॉफिट हा थोडा जादा दिसत असणार. मग जो जादा दिसणारा प्रॉफिट आहे तो कमी करायचा म्हणजे करायचं लेस, म्हणून ही ट्रान्झॅक्शन लेस केलेले किती रुपये, 500 रुपये. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शन नंबर 5, डिव्हिडंड रिसिव्ड ₹1000. डिव्हिडंड किती मिळाला आहे, 1000 रुपये. हे इन्कम आहे, बरोबर. आता हे इन्कम कुठं रेकॉर्ड केलं जातं, फायनान्शियल बुकमध्ये का कॉस्ट बुकमध्ये, ते आपल्याला कळायला पाहिजे. ओके, धिस इन्कम इज रेकॉर्डेड ओनली इन द फायनान्शियल बुक अँड नॉट इन द कॉस्ट बुक, because in cost book we record only those incomes and only those expenses which are related to goods and which are related to production. कॉस्ट बुकमध्ये फक्त प्रोडक्शनशी रिलेटेड आणि गुड्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस आणि इन्कम्स रेकॉर्ड केले जातात. बाकीचे जे इन्कम्स आहेत, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, दे आर नॉट रेकॉर्डेड इन द कॉस्ट बुक, दे आर ओनली रेकॉर्डेड इन द फायनान्शियल बुक. ते फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड होतात. त्यामुळे हे जे डिव्हिडंड मिळालं आहे किती रुपये, 1000, ते पण फक्त फायनान्शियल बुकमध्येच रेकॉर्ड झालं असणार, ते कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलं जात नाही. आपलं ओपनिंगचं प्रॉफिट कोणतं आहे बघा, ओपनिंगचा प्रॉफिट आहे कॉस्ट बुकप्रमाणे. मग हा जो काही इन्कम आहे किती रुपये, 1000, हे कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालं आहे का, तर हे रेकॉर्ड झालेलं नाही, बरोबर. आपल्याला काय सांगितलं आहे, डिव्हिडंड मिळालं 1000 आणि हे इन्कम कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड होत नाही, बरोबर. मग आपण एवढंच बघायचं आहे, आपलं ओपनिंगचा प्रॉफिट हा कॉस्ट बुकप्रमाणे, कॉस्ट बुकमध्ये हे इन्कम 1000 रुपयाचं रेकॉर्ड केलं नाही, बरोबर. जर रेकॉर्ड केलं असतं इन्कम कॉस्ट बुकमध्ये, जर हे इन्कम रेकॉर्ड केलं असतं 1000 रुपयाचं, तर कॉस्ट बुकचा प्रॉफिट वाढला असता, कारण इन्कम मिळालं, इन्कममुळं प्रॉफिट हा वाढतो, बरोबर. जर हे इन्कम 1000 रुपयाचं इन्कम कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलं असतं तर कॉस्ट बुकचा प्रॉफिट वाढला असता, बरोबर. पण हे इन्कम कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्डच केलं नाही, म्हणजे इन्कम वाढलं नाही, इन्कम कम्पॅरेटिव्हली कमी दिसत असणार. जर ते रेकॉर्ड केलं असतं कॉस्ट बुकमध्ये तरी प्रॉफिट आपला वाढला असता, परंतु हे इन्कम रेकॉर्डच न केल्यामुळं आपला प्रॉफिट हा कम्पॅरेटिव्हली थोडा कमी दिसत असणार. मग जो कमी दिसणारा प्रॉफिट आहे किती रुपयानं, 1000नं, तो प्रॉफिट वाढवला पाहिजे म्हणजे केला होतो ॲड. म्हणून बघा ॲडमध्ये लिहिले पॉईंट नंबर 3, डिव्हिडंड रिसिव्ड नॉट रेकॉर्डेड इन कॉस्ट बुक्स, अमाऊंट किती आहे, 1000. डिव्हिडंड मिळाला आणि तो कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केला नाही. कॉस्ट बुकमध्ये जर तो इन्कम रेकॉर्ड झाला असता तर आपला प्रॉफिट वाढला असता, परंतु आपण तो इन्कमच रेकॉर्ड केलं नाही, त्यामुळं आपला प्रॉफिट हा कम्पॅरेटिव्हली कमी दिसत असणार, कॉस्ट बुकचा प्रॉफिट कमी दिसत असणार. म्हणून तो कमी दिसणारा प्रॉफिट वाढवण्यासाठी ते ट्रान्झॅक्शन केले ॲड, म्हणून ही ट्रान्झॅक्शन ॲड झाली. नेक्स्ट अँड लास्ट ट्रान्झॅक्शन, ॲडजस्टमेंट नंबर 6, ट्रान्झॅक्शन नंबर 6 रीड करा. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, हा जो काय खर्च आहे, चार्ज इन फायनान्शियल अकाउंट्स. फायनान्शियल अकाउंट्समध्ये तो खर्च किती लिहिला आहे, तर 80,000 रुपये. बट ₹75,500 रिकव्हर्ड इन कॉस्ट अकाउंट्स. पण कॉस्ट अकाउंट्समध्ये तो खर्च किती रुपये दाखवला, तर 75,500, बरोबर. ॲक्च्युअल खर्च फायनान्शियल बुकमध्ये खर्च लिहिला 80 आणि कॉस्ट बुकमध्ये खर्च किती लिहिला आहे, तो 75,500. दोन्ही बुक्समध्ये खर्च रेकॉर्ड केला आहे, पण त्याची अमाऊंट ही वेगवेगळी आहे. बघा आपलं ओपनिंगचा प्रॉफिट कोणता आहे, ओपनिंगचा प्रॉफिट आहे कॉस्ट बुकप्रमाणे, बरोबर. मग आपण एवढंच बघायचं, आपला ओपनिंगचा जो प्रॉफिट आहे तो कॉस्ट बुकचा आहे. मग कॉस्ट बुकमध्ये तो खर्च जादा लिहिला आहे का कमी, बघा. फायनान्शियल बुकमध्ये खर्च 80 लिहिला आहे आणि कॉस्ट बुकमध्ये 75,500, म्हणजे आपलं जे ओपनिंगचं बुक आहे कॉस्ट, त्यामध्ये खर्च कमी लिहिलेला आहे, बरोबर. फायनान्शियलमध्ये 80,000 रुपये खर्च लिहिला आणि कॉस्टमध्ये फक्त 75,500, म्हणजे कॉस्ट बुकमध्ये तो खर्च कमी लिहिला आहे. किती रुपयानं कमी लिहिला आहे, 4,500. आपला ओपनिंग प्रॉफिट हा कॉस्ट बुकचा आहे, म्हणून बघायचं की कॉस्ट बुकमध्ये तो खर्च जादा लिहिला आहे का कमी. दोन्हीचं कंपॅरिझन करून लक्षात येतं आहे की कॉस्ट बुकमध्ये तो खर्च 4,500नं कमी लिहिला आहे. मग खर्च कमी लिहिला, ह्याचा परिणाम काय होईल, खर्च कमी लिहिला 4,500नं, खर्च कमी लिहिला की आपला प्रॉफिट कमी होईल का वाढेल, तर साहजिक आहे की खर्च जेवढा कमी लिहू तेवढा प्रॉफिट हा वाढतो, बरोबर. खर्च जेवढा कमी तेवढा प्रॉफिट जादा दिसतो. आपल्या कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी लिहिल्यामुळं
कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी लिहिल्यामुळं कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा वाढवून दिसत असणार, जादा दिसत असणार. मग जो प्रॉफिट जादा दिसतोय तो कमी करायचा म्हणजे करायचा लेस. बघा मग लेसमध्ये पॉईंट नंबर 3, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अंडर रिकवर्ड इन कॉस्ट बुक. कॉस्ट बुकमध्ये तो खर्च कमी लिहिला, किती रुपयानं? 4,500. बरोबर. त्यांनी सांगितलं की तो खर्च जो आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा तो दोन्ही बुक्समध्ये रेकॉर्ड केला आहे. फायनान्शियल बुकमध्ये 80,000, कॉस्ट बुकमध्ये 74,500. बरोबर. आपलं ओपनिंगचा प्रॉफिट हा कॉस्ट बुकप्रमाणे, कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी लिहिला आहे आणि खर्च कमी लिहिल्यामुळं आपल्या कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी लिहिल्यामुळं कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा वाढवून दिसत असणार. मग वाढवून दिसतोय तो प्रॉफिट, तो कमी करण्यासाठी ती ट्रान्झॅक्शन केली लेस. त्यामुळे ही ट्रान्झॅक्शन काय झाली? तर ट्रान्झॅक्शन लेस झालेली आहे. बघा सगळे आपले पॉईंट झालेत का? पहिले 3 पॉईंट झालेले आहेत आणि शेवटचे 3 पॉईंट देखील सर्व पॉईंट हे झालेले आहेत. बघा आता हे रिकन्सिलेशन स्टेटमेंट आहे. ॲडमध्ये 3 ट्रान्झॅक्शन आलेले आहेत, लेसमध्ये पण 3 ट्रान्झॅक्शन ह्या सगळ्या मागासच्या आलेल्या आहेत. पहिल्यांदा ॲडच्या ज्या अमाऊंट्स आहेत ते इनर कॉलमला घेतल्या, रे सोडून त्याची बेरीज बाहेर घेतली, किती? 13,000. ओपनिंग प्रॉफिट 150 होता, त्यात हे 13,000 ॲड केले. टोटल रेशोच्या खाली 1,63,000. लेसच्या अमाऊंट 3 इनर कॉलमला घेतल्या, त्याखाली रे सोडून बेरीज बाहेर घेतली 10,000. 1,63,000मधून हे 10,000 काय करायचे आहेत? तर हे 10,000 लेस करायचे आहेत, म्हणून लेस केले. 1,63,000मधून 10 गेले, प्रॉफिट राहिला किती? 1,53,000. आपली सुरुवात नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुकनं झालेली, सुरुवात कॉस्ट बुकनं झाली. मग शेवट कुठून होणार आहे? तर नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल बुक किती आलं ते? तर 1,53,000 रुपये. ओके. सो दिस इज हाऊ वी प्रिपेअर द रिकन्सिलेशन स्टेटमेंट. This is last example on the preparation of reconciliation statement. In this example, we studied 2 new points. First, valuation of opening stock, that is relationship of opening stock with profit. Opening stock चं profit मध्ये relation काय आहे? Second, we seen द रिलेशनशिप ऑफ क्लोदिंग स्टॉक विथ प्रॉफिट. क्लोदिंग स्टॉक आणि प्रॉफिटमध्ये काय रिलेशनशिप आहे हे आपण ह्यामध्ये पाहिलेलं आहे. द 2 sentences which are marked in the slide are very much important. Okay, and so that's it. We will conclude with this particular lecture, and in this last transaction we have seen another point. Okay, see the point carefully. Indirect expenses, actual amount of expenses is 80,000. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची ॲक्च्युअल अमाऊंट किती आहे फायनान्शियल बुकमध्ये? 80,000. पण कॉस्ट बुकमध्ये फक्त ती किती रेकॉर्ड केली? तर 75,500. फायनान्शियल बुकमध्ये ॲक्च्युअल खर्च रेकॉर्ड केले जातात. ओके. आणि कॉस्ट बुकमध्ये इस्टिमेटेड खर्च रेकॉर्ड केले जातात. ॲक्च्युअल खर्च झाला आहे 80,000, पण कॉस्ट बुकमध्ये किती रेकॉर्ड केला? 75,500. म्हणजे कॉस्ट बुकमध्ये कमी खर्च रेकॉर्ड केला. कॉस्ट बुकमध्ये जर खर्च कमी रेकॉर्ड केला असेल, जसं इथं झालं आहे फायनान्शियलमध्ये ॲक्च्युअल खर्च 80,000 झालेला आहे, पण कॉस्ट बुकमध्ये तो खर्च रेकॉर्ड करताना फक्त 75,500, म्हणजे खर्च कमी रेकॉर्ड केला. कॉस्ट बुकमध्ये जर खर्च कमी रेकॉर्ड केला असेल, जसं इथं झाले, तर त्याला अंडर ॲब्सॉर्प्शन असं म्हणतात. ओके. कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी रेकॉर्ड केला तर त्याला अंडर ॲब्सॉर्प्शन म्हणतात. अंडर म्हणजे कमी खर्च ॲब्सॉर्ब केला. आणि त्याच्या उलट झालं, ॲक्च्युअल खर्च 80,000 आहे जसं इथं दिलं आहे फायनान्शियल बुकप्रमाणे, आणि जर कॉस्ट बुकमध्ये 85,000 तो दाखवला. ओके. कॉस्ट बुकमध्ये जर खर्च जादा रेकॉर्ड केला कॉस्ट बुकमध्ये, तर त्याला ओव्हर ॲब्सॉर्प्शन असं म्हणतात. त्यामुळं अंडर ॲब्सॉर्प्शन आहे का ओव्हर ॲब्सॉर्प्शन आहे हे ठरतं कॉस्ट बुकमध्ये खर्च किती लिहिलेला आहे. जर कॉस्ट बुकमध्ये, बघा केअरफुली, दिस सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉस्ट बुकमध्ये जर खर्च कमी लिहिला असेल, कॉस्ट बुकमध्ये खर्च कमी लिहिला तर त्याला अंडर ॲब्सॉर्प्शन म्हणा. आणि कॉस्ट बुकमध्येच जर एखादा खर्च आहे त्यापेक्षा जादा लिहिला कॉस्ट बुकमध्ये, तर त्याला ओव्हर ॲब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. सो ॲब्सॉर्प्शन इज रिलेटेड टू कॉस्ट बुक्स. ॲब्सॉर्प्शन ही जी कन्सेप्ट आहे ती कॉस्ट बुकशी रिलेटेड आहे. कॉस्ट बुकमध्ये खर्च आहे त्यापेक्षा कमी लिहिला, ॲक्च्युअलपेक्षा कमी लिहिला, जसं इथं झालेलं आहे. ॲक्च्युअल खर्च 80,000 होता, पण कॉस्ट बुकमध्ये फक्त 75,500 दाखवला. आहे त्यापेक्षा कमी खर्च रेकॉर्ड केला आहे कॉस्ट बुकमध्ये. आहे त्यापेक्षा खर्च कमी रेकॉर्ड केला तर त्याला अंडर ॲब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. आणि आहे त्यापेक्षा जर खर्च जास्त रेकॉर्ड केला कॉस्ट बुकमध्ये, इट इज कॉल्ड एज अ ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स. सो दिस इज लास्ट एक्झाम्पल on the preparation of reconciliation statement. You should write down this example and solution in your notebook. So thank you very much.